मंडळी, तुम्ही कधी असं मिक्सरमध्ये चपाती फिरवून त्यामध्ये अंड घालून खाल्लंय का? अंडा राईस प्रमाणेच आपल्याला अंडा चपाती करायची आहे आणि एकदम झटपट बरं का. दुपारच्या जेवणातल्या 4 चपात्या शिल्लक होत्या. संध्याकाळी काहीच खायची इच्छा नव्हती आणि मग मुलांच्या आवडीचा एक मस्त बेत केला. हा बेत तुम्ही टिफिन साठी करू शकता, झटपट नाश्त्यासाठी करू शकता. रोजची तीच चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर असं काहीतरी करू शकता. राहिलेल्या चपातीपासून असा बेत केलात की रोज 2 चपात्या तरी तुम्ही शिल्लक ठेवा आणि जर चपाती घरी शिल्लक नसेल तर चपाती ही करा. एवढा चवीचा हा पदार्थ होतो. माझ्याकडे दुपारी केलेल्या 4 चपात्या होत्या आणि चपाती महाराष्ट्रीयन पद्धतीने घडीची चपाती आहे, त्यामुळे मोठी आहे, गुबगुबीत. त्याचप्रमाणे इथे मी 2 अंडे घेतलेले आहेत. ह्या 4ही चपात्या मी या मिक्सरच्या जार मध्ये मोडून टाकलेल्या आहेत, म्हणजे चुरून टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर मिक्सर मध्ये फिरवून आवडत नसेल, तुम्ही हातानेच असं एकदम बारीक करून घेऊ शकता, पण मिक्सर मध्ये झटपट होतं, हाताने खूप वेळ लागतो. हा जर चुरा तुम्हाला जास्त बारीक करायचा नसेल तर तुम्ही जरा मोठाही ठेवू शकता. मला असं बारीकच आवडतो, म्हणजे कसे मुले खाणार असले तर समजून येत नाही आणि मुलं कसं चपाती भाजी खायला अजिबात मागत नाही आणि असं काहीतरी वेगळं करून दिलं की बरोबर त्यांच्या पोटात चपाती जाते. नेहमीच आपण चपाती जर शिल्लक राहिली तर फोडणीची चपाती बनवतोच ना. आता इथे 4 चपातीचा चुरा करून घेतलेला आहे. कढईमध्ये 3 पळी तेल घातलं. तेल तापल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. तेलामध्ये मोहरी छान तडतडल्यावर जिरे घालायचे. जिरे छान फुलवून घ्यायचे. ती मी 3 मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते यामध्ये घालणार आहे आणि छान असे डाग पडेपर्यंत परतून घेणार आहे. ही मिरची काय जास्त तिखट नाहीये, त्यामुळे मिरची मात्र इथं 3 घातलेल्या आहेत. मला मिरची आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. अशी मिरची खूप छान लागते या पदार्थामध्ये. नंतर मिरची काढून टाकायची गरज नाही, तेला मिठात छान तळली जाते आणि तोंडी लावायला खूप छान लागते ही. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहेत. कांदा भरपूर घाला, कांद्याने मस्त चव येते. एक टोमॅटो बारीक चिरलेला यामध्ये टाकला आणि मस्त असं परतून घेतलेला आहे. टोमॅटो 1 मोठा घेतलेला आहे, बारीक असेल तर 2 वापरा. कांदा टोमॅटोमुळे खूप छान चव येते या पदार्थाला. कांदा आणि टोमॅटो जास्त आपल्याला परतायची गरज नाही, फक्त थोडासा मऊसर झाला की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजे अर्धा चमचाभर मीठ घातलेला आहे. इथे चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, कारण कांदा लसूण मसालाही वापरायचा आहे यामध्ये आपल्याला, त्यातही मीठ असतंच आणि चपाती करतो त्यावेळेला आपण चपातीमध्येही मीठ घालतो, त्यामुळे त्या अंदाजानुसारच मीठ घातलेलं आहे. 1 चमचा किचन किंग मसाला घातला आणि मस्त असं परतून घेतलं आणि यामध्ये आता थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आपल्याला. जर तुम्हाला हा फ्लेवर आवडत असेल तर घाला, नाही घातला तर काहीच हरकत नाही, पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण जर घातलात तरीही खूप छानच, कारण कोणत्याही पदार्थाला चव आणायचं काम करते ही कस्तुरी मेथी. त्यामुळे जर आवडत असेल तर नक्कीच घाला. 2 अंडी इथे मी फोडून घातलेली आहेत. 4 चपाती आहेत त्यानुसार मी 2 अंडी घातलेली आहे. जर तुम्हाला आणखीन अंडी घालायची असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. अंडी घातल्यानंतर 1 मिनिट फिरवून मी छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे. पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे या मसाल्यांमध्ये. आपण भुर्जीसाठी करतो त्याचप्रमाणे 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. खूप छान चव येते लिंबूमुळे. लिंबू पिळल्यानंतर हे सगळं 1 मिनिटभर मस्त असं फिरवून घेतलं आणि यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे. कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता. मी 1 ते 1.5 चमचा घातलेला आहे. तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे तुमच्या घालू शकता. जसं तुम्हाला तिखट कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते मसाला वापरू शकता. बारीक केलेला सगळं चपातीचा चुरा यामध्ये मी घालणार आहे. चपातीचा चुरा टाकल्यानंतर 1 मिनिटभर मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. छान असे चपातीला वाफ लागेपर्यंत 1 मिनिटभर परतून घेतलं. वरून बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. मला एकदम मऊ हवा असेल तर थोडासा पाण्याचा हापका मारायला काहीच हरकत नाही, पण काहीच गरज नाही, असंच खूप छान लागतं. मला आवडत असल्यास कोथिंबीर सोबत तुम्ही ते बारीक चिरलेला कांदा टोमॅटोही घालू शकता. तर मंडळी हा पदार्थ एकदा नक्की करून बघा, खूप आवडेल तुम्हालाही. तर मंडळी असं आहे की चपाती शिल्लक आहे म्हणूनच करायचं असं नाहीये. जर तुम्ही एकदा हा पदार्थ करून खाल्लात तर रोजच 4 एक्स्ट्राच्या चपात्या करून ठेवाल आणि मुलेही आवडीने खातील. मुलांना कळणार पण नाही ह्यात चपाती आहे ते, कारण मला चांगलंच माहिती आहे मुले अजिबात चपाती भाकरी खायला मागत नाही. या निमित्ताने त्यांच्या पोटात चपातीही जाते, तेवढंच पौष्टिकही आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडलीच तर करा, तर नेहमीच करते, वाटलं तुम्हाला शेअर करावी म्हणून केली. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की करून खा. आवडल्यास मला नक्की कमेंट करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला अजून रेसिपी पाहायला आवडेल का हेही मला नक्कीच कळवा. धन्यवाद.